ठाण्यामध्ये स्वामी समर्थ मठावरून मोठा वाद झालाय। ठाणे महानगरपालिकेच्या घोडबंदर रोडवरील आनंदनगर परिसरात असलेल्या स्वामी समर्थ मठावर पालिकेकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र या कारवाईला विरोध करत आज स्वामी भक्तांनी ठाणे महानगरपालिका कार्यालयात मोठं आंदोलन केलं। त्यांनी थेट आयुक्त सौरव राव यांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केला आणि आवारातच आरती सुरू केली। या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव देखील सहभागी होते। स्वामी भक्तांनी थेट म्हटलंय की हा मठ आम्ही कोणत्याही परिस्थितीत हटवू देणार नाही। अविनाश जाधव यांनी सांगितले की हा मठ तब्बल 22 ते 25 वर्षांपासून येथे आहे आणि ही म्हाडाची जागा असली तरी ती धार्मिक श्रद्धेचं केंद्र आहे। त्यांनी आरोप केलाय की स्थानिक आमदारांनी या मठाच्या शेजारी लग्नाचा हॉल आणि जिम उभारण्याचं काम सुरू केलंय आणि आता त्या जागेवर गार्डन बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे। पण लोक गार्डनसाठी नव्हे तर श्रद्धेपोटी स्वामींच्या दर्शनासाठी येतात असं त्यांनी थेट म्हटलंय। त्यामुळे स्वामींचं दर्शन घेण्यासाठी लोक येथे दर गुरुवारी येत असतात। ती जागा गार्डनमध्ये बदलून लोकांची श्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न होतोय। स्थानिक आमदार सरकारी पैशांनी हॉल बांधतात आणि आपल्या नावाने त्याचा वापर करतात। अशा प्रकारे गरीब आणि आदिवासींच्या जागा त्यांनी बळकावल्या गेल्यात। स्वामी भक्तांनी मठासाठी पैसे भरून कायदेशीर तोडगा काढण्याचीही तयारी दर्शवली आहे। त्यामुळे त्या ठाणे महानगरपालिका मठाबाबत कोणता निर्णय घेणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। या घटनेमुळे ठाण्यात धार्मिक भावना आणि राजकीय तणाव दोन्ही वाढलाय। शहरात मठ वाचवा चळवळीला वेग आलाय। नागरिक आणि स्वामी भक्त मोठ्या संख्येने या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत।